भक्तांनो, तुमच्यासोबतही असं कधी घडतं का की तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर, त्यांच्या फोटोसमोर हात जोडून बसता, डोळे बंद करता, पण मनात मात्र जगातल्या हजारो चिंता, पैशांचे टेन्शन, उद्या काय होईल याची भीती आणि डोक्यात विचारांचे चक्र सतत सुरू राहते. स्वामींचे नामस्मरण करताना मन अचानक दुसरीकडेच भरकटत जाते. जर तुमच्याही बाबतीत असे घडत असेल तर अजिबात घाबरू नका. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वतः स्वामी समर्थांचा एक मोठा संकेत आहे. आज आपण पाहणार आहोत की या अथांग विचारांच्या समुद्रातून बाहेर पडून साक्षात ब्रह्मांड नायकाच्या भक्तीच्या मार्गावर कसे पोहोचावे आणि स्वामींना नक्की कसे पुजावे. भक्तांनो, आपण अनेकदा विचार करतो की जर माझ्या मनात इतके वाईट विचार येत असतील तर माझी भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असेल का? स्वामी माझ्यावर कोपतील का? पण स्वामींचे एक रूप आठवून पहा. स्वामी अत्यंत दयाळू आणि माऊली आहेत. त्यांना ठाऊक आहे की तुम्ही कलियुगात जगता आहात, जिथे चिंता आणि संकटांचा डोंगर तुमच्या समोर आहे. जेव्हा तुमचे मन भरकटत असेल तेव्हा स्वतःला बळजबरीने रोखू नका. भक्तीचा पहिला नियम म्हणजे सहजता. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसाल तेव्हा डोळे बंद करून तुमच्या डोक्यात येणारे विचार रोखण्याऐवजी ते विचार स्वामींच्या चरणी अर्पण करायला शिका. मनात म्हणा, स्वामी, माझ्या डोक्यात हे जे काही विचार चाललेत, हे जे काही टेन्शन आहे, हे सगळं मी तुमच्या चरणावर आणून ठेवलं आहे. आता तुम्हीच यातून मार्ग दाखवा. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंता स्वामींना सोपवून देता तेव्हा डोक्यातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागते आणि तिथे खऱ्या भक्तीचा उगम होतो. स्वामींना पूजण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या विधीची, महागाड्या साहित्याची किंवा तासनतास बसण्याची गरज नाही. स्वामींना फक्त आणि फक्त तुमचा भाव हवा असतो. तुम्ही दिवसातून फक्त 5 मिनिटे जरी पूर्ण श्रद्धेने मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तेव्हा ती स्वामींची सर्वात मोठी पूजा ठरते. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता किंवा कठीण प्रसंगात असता तेव्हा मनातल्या मनात स्वामींशी संवाद साधा, जसा तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा आईशी साधता. स्वामींना पूजण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कर्माला प्रामाणिक ठेवणे आणि प्रत्येक श्वासासोबत त्यांचा विश्वास मनात जपणे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरणागत होता तेव्हा तुमच्या पाठीवर स्वामींचा तो अदृश्य आशीर्वाद नेहमीच राहतो. भक्तांनो, डोक्यातील विचार थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामींवर असणारा अथांग विश्वास. जर तुम्हालाही आज या संदेशामुळे मनात एक वेगळीच शांतता जाणवली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आपल्या या आध्यात्मिक प्रवाह परिवाराला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचा असाच एक मोलाचा आणि थेट संदेश तुमच्याकडून कधी चुकणार नाही. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहील.